हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाश्ता। तर खूप छानसा नाश्ता बनवत आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण तेल घालून घेत आहोत। तेल चांगले तापवून देऊया। यात पाव चमचा जिरे घालत आहे। अर्धा चमचा मोहरी घालत आहे। हे चांगले तडकून देऊया। यातच आपल्याला लसूण घालायचा आहे। बारीक चॉप केलेला लसूण घालत आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला मोहरी, लसूण, जिरे चांगले तडकले आहेत। आता यामध्ये आपण एक छोटासा कांदा घालून घेत आहोत। कांदाही चांगला परतून घेऊया। यातच आपल्याला थोडासा कोबी घेतलेला आहे, 2 चमचे, तोही याच्यामध्ये रोस्ट करून घेऊया। कांदा गुलाबी होऊन देऊया। यातच आपल्याला घालायचं आहे गाजर, 4 चमचे गाजर घेतलेला आहे। गाजरही त्यात फ्राय करून घेऊया। आता यात घालणार आहोत अर्धा कप मी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, ती घालत आहे। ही चांगली शिजवून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपल्या भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। यामध्ये घालूया थोडासा हिंग, तोही परतून घेऊया। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। यात आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, कसुरी मेथी अर्धा चमचा आणि काळे मिरे पाव चमचा, आमसूल पावडर 1 चमचा आणि काळे मीठ पाव चमचा। अशा प्रकारे हे ड्राय मसाले आपण यामध्ये घालून घेऊया। चांगले परतून घेऊ। मसाले एकजीव होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे। मी हे 3 बटाटे घेतलेले आहे, ते क्रश करून घेतलेले आहे, हेही यामध्ये घालून घेऊया। आता सर्व मसाले आणि बटाटा एकत्र करून घेऊया। हे सगळे एकजीव करून घेऊया। आता यात घालणार आहोत चवीनुसार मीठ, आता यात हलकेसे पाणी, आपल्याला 2-3 चमचे पाणी घालायचे आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। आपला मसाला एकसार होईपर्यंत आपल्याला शिकून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला तयार झालेला आहे। आता याला काढून घेऊया आणि थंड करून आपण पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड्स, मी 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून घेत आहोत। अशा प्रकारे 2 कप मैदा घेतलेला आहे, तो चाळून घेतला आहे। यामध्ये आपण पाव चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा क्रश करून आपल्याला हाताने असा
क्रश करून घ्यायचा आहे। यात चवीनुसार मीठ घालायचे आहे। अशा प्रकारे मीठ घातले आहे। आपल्याला थोडासा मैदा काढून घ्यायचा आहे, तो आपल्याला लावण्यासाठी उपयोगी येईल। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे। आता हे सर्व तेल आपण मिक्स करून घेऊया चांगले क्रम्बल होईपर्यंत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी क्रम्बल होईपर्यंत तेल मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी घट्ट गोळा तयार केलेला आहे। पीठ मळून घेतलेले आहे। एकदम घट्ट पण नाही, आपल्याला जास्त सैल पण करायचे नाही आहे। अशा प्रकारचा आपला टाईट गोळा तयार करायचा आहे। तर मी हे पीठ मळून घेतलेले आहे। 5 मिनिटे झाकून ठेवूया। बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण पिठाला जरा चोळून घेऊ अशा प्रकारे। आता आपण याचे लहान लहान गोळे तयार करून घेत आहोत। आपल्याला लिंबा एवढे गोळे तयार करायचे आहेत। बघू शकता आपण अशा प्रकारचे गोळे तयार करून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेतलेले आहे। शेकण्यासाठी आपण पॅन ठेवलेला आहे। आता आपण हे छोटे छोटे गोळे आपण एकसारखे करून घेऊया अशा प्रकारे। आता आपल्याला याच्या लहान लहान पुऱ्या तयार करायच्या आहेत। अशा प्रकारे आपण एकसारखे लाटून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत। मी सर्व पुऱ्या लाटून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। यात आपल्याला हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारचे मी भाजण्यासाठी ठेवलेले आहे। आपण याला हलकेसे भाजून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला पुरी भाजून घेतलेली आहे। दोन्ही साइडने हलकीशी भाजून घेतलेली आहे। आपल्याला आता हे अशा प्रकारचा बॅटर घेऊन यामध्ये भरायचे आहे आणि ह्याच्यामध्ये चीज घालायची आहे। लहान मुलांचा आवडता पदार्थ हा चीज आपण यात घातलेला आहे। आता याला असे आपण दाबून सर्व पुऱ्या तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, सगळ्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे। खूप सुंदर झालेल्या आहेत। अशा प्रकारच्या मी बनवून झालेल्या आहेत। आता आपल्याला शेकायचे आहे, तर त्यासाठी मी हा छोटासा पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊया। हे आपल्याला तापवून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे। आता आपल्याला एक एक पुरी यामध्ये घालून शेकून घ्यायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारची मी शेकून घेत आहे। अशा प्रकारे मी शेकण्यासाठी ठेवलेली आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला नाश्ता तयार झालेला आहे। आपला हा खूप खुसखुशीत आणि सुंदरसा नाश्ता, लहान मुलांना आकर्षण करणारा असा आपला नाश्ता बनलेला आहे। तर आता आपण बघू शकता आपण छानपैकी शिजलेला आहे, भाजून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण हा नाश्ता तयार केलेला आहे। आता आपण याला सर्व करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला नाश्ता तयार झालेला आहे। खूप क्रंची झालेला आहे आणि आतमध्ये सॉफ्ट आहे। अशा प्रकारचा आपण नाश्ता लहान मुलांना खूप आकर्षित करतो।
अशा प्रकारचा हा आपण कोणीही म्हणणार नाही हा घरात बनवलेला आहे, बाहेरून मागवलेला असा हा नाश्ता तयार झालेला आहे. माझी रेसिपी मी यांना मस्टर्ड सॉस आणि टमॅटो सॉस ते सर्व केलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचा नाश्ता तुम्हीही बनवा, तुम्हाला खूप आवडेल. अशा प्रकारचा नाश्ता हा कमी तेलामध्ये बनतो आणि छानपैकी पोटभरीचा हा नाश्ता तयार झालेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचा तुम्हीही बनवा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.